नमस्कार. नाईचाकूर येथील जगदंबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. वेळ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी भरली जाणारी ही अनेक वर्षापासूनची ही यात्रा कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असून या भागात जगदंबा देवीचे उंच डोंगरावर देवीचे ठिकाण आहे. या देवीला तुळजाभवानी देवीची धाकली बहीण म्हणून संबोधली जाते. या ठिकाणी भाविक मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. यात्रेच्या दिवशी हा डोंगर सर्व डोंगर भाविकांनी फुललेला असतो. यात्रेमध्ये यावर्षी नवीनच कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक भागातून दिग्गज मल्ल या ठिकाणी यात्रेमध्ये आले होते. प्रशासनाच्या वतीने ही या ठिकाणी मोठा चोख बंदोबस्त महावितरण, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी अनेक सुखसुविधा या ठिकाणी केल्या होत्या. 1.25 लाखाच्या वर भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शन घेतले असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष रावसाहेबजी पवार यांनी बोलताना सांगितले. ग्रामपंचायत व विविध गावातील सामाजिक संस्थेने या यात्रेमध्ये आपले योगदान दिल्याचे दिसून आले. पुणे नगरीला पडते एक वर शुभेच्छा. धन्यवाद. बंदूक घ्या 100 रुपयाला, टीव्ही घ्या 100 रुपयाला, बॅटबॉल घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये देशीमध्ये खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. या 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 सेल करी या. महाराष्ट्र धमाका सेल करी यावर कोणती पण खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. हे पहा, रिमोटवरची गाडी खरेदी करताना सेलचे पैसे वेगळे आकारले जातील. या 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 सेल करी. जरा घेऊ द्या.
जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट नायचापूरच्या वतीने जगदंबा देवी देवस्थानची दरवर्षाला या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरवली जाते. या यात्रेमध्ये कर्नाटक राज्यातून आणि भोवतालचं म्हणजे गुलबर्गा इकडून आळंद हे त्या भागातून लोक येतात आणि इथं फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या 1.25 लाख ते 1.25 लाखाच्या दरम्यान लोक या यात्रेला येतात आणि मोठ्या प्रमाणात दुकानदार 100-500 लोक दुकानदार या ठिकाणी मिठाई मेवा हे याचे येतात. त्याचबरोबर इतर प्रसाधनाचे म्हणजे काही यात्रेकरूला म्हणजे मनोरंजनाचे हे ते असे वस्तू या ठिकाणी विकल्या जातात आणि ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आणि शासनाच्या वतीनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी 30 ते 40 पोलीस या ठिकाणी येऊन बंदोबस्त ठेवला जातो आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे आणि यात्रेमध्ये वाहनं आम्ही फिरू देत नाही. आणि दुसरी गोष्ट पिण्याच्या पाण्याची सोय आणि काही बाहेरगावून आलेल्या यात्रेच्या लोकांना राहण्याची सोय आणि ही यात्रा 1 दिवस चालते आणि मोठ्या संख्येने लोक यात्रेमध्ये सहभाग नोंदवतात. याशिवाय कसला दंगा धोपा या यात्रेमध्ये होत नाही आणि तिची दक्षता कमिटी घेते आणि कसलाच गोंधळ होऊ दिला जात नाही. आरोग्य विभागाच्या वतीने काय आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रथम उपचार काही झाली कुठं खरचटलं कोण पडला हे तर याची सुविधा पुरवली जाते. MSBच्या वतीनं लाईटची सुविधा पुरवली जाते. अशा निर्णय विभागामार्फत या ठिकाणी यात्रेमध्ये सुविधा दिल्या जातात. यात्रा कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब माणिकराव पवार म्हणून मी या ठिकाणी आता जवळजवळ 16 वर्षे आम्ही या ठिकाणी काम करतोय. भगवती देवी यात्रेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जे धुमधडाक्यात साजरी होते त्या यात्रेमध्ये यावर्षीपासून आमच्या गावातील सर्व मित्रमंडळ, जगदंबा देवी ट्रस्ट, समाजसेवा शिक्षण संस्था, श्रीराम सेना आझाद मित्रमंडळ, जय भवानी मित्रमंडळ, शंभूराजे प्रतिष्ठान आणि गावातील सर्व तरुण मंडळी, शेजारील गावातील रामलिंगगड, भगतवाडी, कोळेवाडी, खिरेवाडी या गावातील सर्व कुस्तीप्रेमी यांच्या सहकार्याने मी या वर्षीपासून नाईचापूर आणि या परिसरातील सर्व कुस्ती शौकीनांना त्यांना यात्रेत मनोरंजन व्हावं आपण यावर्षी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि पहिलाच वर्ष असून सुद्धा या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग दिसून येत आहे. लातूर, धाराशिव या जिल्ह्यातून भरपूर मल्ल आलेले आहेत आणि सीमावर्ती भागातून मल्ल दाखल झालेले आहेत आणि हा कुस्ती स्पर्धेला पहिलाच वर्ष असून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. नाईचापूर भगतवाडी अंबाबाई यात्रा महोत्सव नाईचापूर मध्ये यात्रेच्या निमित्तानं कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. खूप दिवसापासून या भागात कुस्त्या नाईचापूरच्या पहिलं 2005 ला ते चालू होत्या पण बंद झाल्या होत्या. पण यावेळेस युवकांच्या वतीनं युवक असतील सर्वच गावकऱ्यांच्या वतीनं कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीच्या म्हणून पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. महाराज असेल, रामलिंग मुद्रक असेल, बाहेरवर गावून यात्रेची पैलवान आलेले आहेत आणि कुस्त्याचं चांगल्या पद्धतीने आयोजन झालं आहे. ह्याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी मोठं नियोजन करून प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील पैलवान घेऊन त्या भागात या नाईचापूर देवीच्या वतीनं त्या कुस्त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत.
यांना चालू करा म्हणतात. मी नाही पंच कमिटी सांगतो घोडे पलवानाने आणि आडव्या हाताची पकड करते तो याच शिवशेजारचा भोसले पैलवान. अतिशय बलाढ्य ताकदीचे पंच इथे उभे आहेत तुमच्या कुस्तीला पैलवान. आजही त्यांचा पाय खूप मोठ्या ताकदीचा आहे असं मला म्हणावं वाटतंय. तुमच्या कुस्तीला ते पंच लाभलेत याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. सेना दलाचे एका काळचे तुकाराणी पैलवान, माणसगावचे सुपुत्र राजेंद्र जाधव पैलवान, सेना दलाचा अस्सल हिरा मानला जाणारा एका काळचा तुकाराणी पैलवान, काळे बोरगावचा पैलवान व बाबुलाचा पैलवान, या दोन मल्लात 31 रुपयाची कुस्ती. रामलिंगचे पैलवान आमच्या नाईचा गोटे गावाई गोरेबाजी लावत आहे. तरी आपण ही कुस्ती आनंदी वातावरणात आहे. बघा ही नम्रते नाईचा गोटे किशोर रेड्डी रामलिंग मुदगड यांच्यातर्फे 31 रुपयाची कुस्ती होत आहे. तरी एकशे कुस्ती होणार आहे. तरी जे मल्ला आहे त्याने आणि आणखी 2 कुस्ती होणार आहेत. विठ्ठल दादा पोकर हे 31 काढला घे थांब काढला घे हो विठ्ठल तुम्हाला कळत चप्पलवाले अहो माझ्यासाठी माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करण्याचं काम केलं ते शेखर मारेकर पलवान यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस आलेला धन्यवाद आहे पलवान. अहो पण माझ्याकडे किस्सा वरल्या शर्टाला नाही हल्ल्या खिशात घालतो. धन्यवाद आहे पलवान. आपण आज आमचा बजरंगबली 2 हाताने देऊ या कुस्तीचं आणि एकेरी पद काढण्याचा प्रयत्न पलवानाचा आणि एका पलवानाचा नाचतो तो धीर व्यंकटे पलवान. अहो नाच हे नाचताना कोण चांगलं वाटतं त्याचं जिवंत उदाहरण आहे म्हणजे आणि त्या कुस्तीचा निर्णय काय होणार.